नमस्कार, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण आज 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन अभ्यासणार आहोत. द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. या लेसनमध्ये आपण एक मुलगा आहे आणि तो कशा प्रकारे म्हणजे ही चुकीची अफवा पसरल्यामुळं एक बँक बुडते याचं एक उदाहरण या पाठामधून आपल्याला या लेखकांनी सांगितलेलं आहे. या पाठाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रस्किन बॉन्ड यांच्याबद्दल आपण थोडीशी या ठिकाणी आता काही माहिती घेऊयात. रस्किन बॉन्ड हे एक भारतीय लेखक आहेत आणि खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे रस्किन बॉन्ड. तर पाहूयात. रस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landour in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. रस्किन बॉन्ड जे आहेत हे 1934 मध्ये ज्यांनी लिखाण केलं आहे त्यावेळेस ते एक ब्रिटिश वंशाचे एक भारतीय लेखक आहेत. ते भारतातील मसुरी या ठिकाणी त्यांनी दत्तक घेतलेल्या एका कुटुंबासह ते राहतात. भारतातील बाल साहित्याचे जे विकास आहे त्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रकारचं योगदान आहे असं सांगितलं आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 and 1914. यामध्ये त्यांना भारत सरकारने म्हणजे ह्यांचं खूप बाल साहित्याचे जे विकास आहे त्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. आवर ट्री स्टील ग्रो इन इंडिया नावाचं एक पुस्तक जे होतं त्या पुस्तकासाठी त्यांना 1992 मध्ये यासाठी साहित्य अकॅडमीतर्फे पारितोषिक दिलं होतं आणि भारत सरकारने याशिवाय त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार सुद्धा त्यांना देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. पद्मश्री हा जो पुरस्कार आहे त्यांना 1999 मध्ये मिळालेला आहे, तर पद्मभूषण हा पुरस्कार 2014 मध्ये त्यांना मिळाला होता. आणि या अशा महान लेखकांनी हा जो लेसन आहे बँक बुडवणारा मुलगा द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन त्यांनी लिहिलेला आहे. तर चला याबद्दल आपण हा एक जो लेसन आहे एका कॅरेक्टरवर आधारित आहे आणि ते कॅरेक्टर आहे नथू नावाचा एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे नथू. मग कशा प्रकारे ही बँक बुडवण्यासाठी अफवा त्याच्या मार्फत उठली जाते किंवा उठवली जाते आणि त्यानंतर कशा प्रकारे बँक बुडते याबद्दल या लेसनमध्ये आपण आज अभ्यासणार आहोत. पहा. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. नथू नावाचा जो मुलगा आहे तो सेठ गोविंदराम यांच्या मालकीची एक बँक होती. त्या बँकेचं नाव होतं पीपल नगर. बँकेचं नाव होतं पीपल नगर बँक आणि त्या बँकेचे मालक जे होते ते होते सेठ गोविंदराम. या सेठ गोविंदराम यांच्या मालकीची बँक पीपल नगर बँक या बँकेच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला होता. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. या ठिकाणी तो का चिडला होता तर त्याचं कारण आपण पुढं पाहणारच आहोत. हातातल्या हातात लहानसा झाडू त्यानं निष्काळजीपणे घाईघाईत पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर विसावली. ती धूळ काय झाली विसावली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन सीताराम द वॉशरमॅन्स सन पास बाय. त्या ठिकाणाहून तो नथू जो आहे हातामधली सुपली जी होती त्या सुपली होती हातातली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता आणि तेव्हाच त्या ठिकाणाहून एक धोब्याचा मुलगा वॉशरमॅन म्हणजेच धोबी वॉशरमॅन सन कोण होता सीताराम. तो सीताराम जो आहे त्या ठिकाणाहून जात होता.
या धोब्याचा मुलगा जो होता सीताराम त्या ठिकाणाहून जात होता, त्याचं नाव लक्षात ठेवा सीताराम. आणि जात असताना काय झालेलं आहे पहा, सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लॉथ बॅलन्स ऑन हिज हेड. सीताराम जो होता, सीतारामच्या डोक्यावर म्हणजे तो कपडे पोहोचवण्यासाठी कामावर निघाला होता आणि त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचं गाठोडं होतं आणि तो ते पोहोचवण्यासाठी डिलिव्हरीसाठी तो निघालेला होता. नेक्स्ट पहा, डोंट रेज सच डस्ट ही कॉल आउट नथू. ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तेवढ्यामध्ये तो सीताराम जात असताना त्याला म्हणाला आहे की अशी धूळ उडू नकोस रे. तो नथूला हटकत म्हणाला, महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलास का, असा तो त्याला जात असताना प्रश्न करतो. आणि नथू म्हणतो, त्याच्यावर रिप्लाय देतो, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. तुझं नथू आहे तो त्याला म्हणतो, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा झाडूवाला जो मुलगा आहे, झाडूवाला म्हणजेच हा कोण आहे, नथू आहे. हा नथू तो या बँकेच्या बाहेर जे आवार जे आहे, ग्राउंड अंगण, तो झाडत आहे आणि त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की मला त्याबद्दल काही बोलण्याची इच्छा आहे का नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. तो म्हणत आहे की हा जो मुलगा या ठिकाणी बँकेच्या समोर जे आवार दिलेला आहे किंवा जो बँकेची समोरची जागा आहे, बँकेच्या पायऱ्या किंवा बँक साफसफाईचं काम तो करत होता. स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाला मुलगा, आणि तो या बँकेची साफसफाई किंवा स्वच्छता ठेवण्याचं काम करत असायचा हा नथू. आणि त्याला रेग्युलर महिन्याला जे काही पेमेंट ठरलेलं होतं ते सुद्धा न मिळाल्यामुळं त्याला वैताग आला होता, त्याला राग आला होता. त्यामुळे तो अशा प्रकारे तक्रारीच्या सुरामध्ये बोलत होता. आणि तो त्या जो धोब्याचा मुलगा होता सीताराम त्याला म्हणत आहे की मला ₹2 न मिळाल्याबद्दल मी रागत नाही, तर मला जे प्रत्येक महिन्याला पेमेंट येतो ते सुद्धा मिळालेलं नाही, त्याबद्दल तो तक्रार करत होता. अँड दिस इज 20th ऑफ द मंथ. तो सांगत होता की आता ही महिन्याची 20 तारीख आहे आणि 20 तारीख आली तरी सुद्धा मला पेमेंट मिळालेलं आहे का नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I'm off. Not another week I work in this place. नथू म्हणत होता की महिन्याची 20 तारीख आलेली आहे तरी अजून नेहमीचा जो पगार आहे, रेग्युलर पेमेंट जे आहे ते सुद्धा मला मिळालेलं नाही. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल तरी का. पगार झाल्या क्षणी मी इथून आता जाणार आहे. कारण त्याला तो खूप कंटाळलेला होता. तो म्हणत होता की अशा प्रकारे एका स्वीपर बॉयचं पेमेंट जे आहे ते कोणी थांबवून धरेल असं कुणाला वाटेल तरी का. कारण बँकेमध्ये तर बँकेत पैसे असतात, अशा प्रकारे त्याला वाटत होतं आणि तो म्हणत होता. अँड नथू banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि मग अशा प्रकारे तो म्हणत होता की आता मला जे पेमेंट झालं, पगार झाल्याबरोबर मी आता इथून जाणार आहे आणि एक आठवडा सुद्धा इथे थांबणार नाही असं तो म्हणत आहे. असे म्हणून नथूने हातातली जी सुपली आहे ती सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरात आपटली आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी ती सुपली त्याने जोरात त्या डस्टबिनवर आदळलेली आहे. नेक्स्ट पहा पुढचा स्टांजा, कडवं. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of cloth hiding most of his head and shoulders. मग आता या ठिकाणी तो सीताराम जो आहे, सीताराम म्हणाला बरं मला तुला जो जॉब आता सोडायचा आहे आणि नवीन जॉबसाठी मला माझ्याकडून तुला शुभेच्छा आहेत असं सीताराम म्हणाला. आणि
तो म्हणू लागला, तुझ्या जोगं एखादं काम जर मिळालं तर मी पाहून ठेवीन. असे म्हणून डोकं आणि खांदे पार करून त्यानं पूर्ण झाकून घेतले आणि कारण तिच्या डोक्यावर मोठं कपड्यांचं गाठोडं होतं आणि ते डोक्यावर कसं बसं डोक्यावर सावरत तो त्या ठिकाणाहून पुढे निघाला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of house mention that she was in need of a sweeper. आणि मग ज्यावेळेस तो कपडे घेऊन जात होता, कपड्याचं गाठोडे घेऊन, त्यावेळेस काही एक दोन घरं झाल्यानंतर जवळपास चौथ्या घराजवळ तो गेला आणि त्या ठिकाणी पोहोचला. तेव्हा त्याला त्या घरातील स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्यानं ऐकलं. झाडूवाल्याची, स्वीपर बॉय म्हणजेच झाडूवाला. मग हे ऐकल्याबरोबर त्यानं काय झालं आहे, ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. या ठिकाणी तो जो मुलगा आहे सीताराम त्या महिलेला सांगत होता, त्या महिलेचं जे बोलणं होतं त्यानं ऐकलं होतं की त्याला, त्या महिलेला एक झाडूवाल्याची गरज आहे, त्यामुळं त्यावरून तो त्या गाठोडं बांधत तो त्या महिलेशी बोलू लागला आणि तो सांगत होता की माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे आणि त्याला सुद्धा कामाची गरज आहे. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो, कारण या महिन्यात तर तो येऊ शकणार नाही, कारण आता तो एका बँकेमध्ये कामाला आहे. पण ते लोक ज्या बँकेत काम करत आहेत ते लोक त्याला काही पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे असं त्या महिलेला तो सांगत होता. त्यावर ती महिला काय म्हणाली पहा, इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्या, ज्यांना हा स्वीपर बॉय पाहिजे होता, त्यांचं नाव होतं मिसेस श्रीवास्तव. मग ज्यावेळेस अशा प्रकारचं बोलणं सीतारामने म्हटलेलं आहे, त्यावेळेस मग श्रीमती श्रीवास्तव ज्या आहेत त्या काय म्हणाले पहा, असं का, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव या सीतारामला म्हणाले आहेत. मग काय झालं पहा पुढं, and Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. मग तेवढ्यामध्ये अशा प्रकारचं बोलणं झालं तर गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली, म्हणून सीताराम खुश होऊन खांद्यावरचं गाठोडं जे आहे ते टाकत निघून गेला. मिसेस Srivastava had to do some shopping. She gave instruction to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Pimpalnagar market place to make her customary tour of the cloth shop. मग अशा प्रकारे मिसेस श्रीवास्तव जे आहेत ते आता त्यांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या घरातील जी आया आहे, आया म्हणजे बाळाला सांभाळ करण्यासाठी, आया या शब्द जो आहे तो लक्षात ठेवा. आया म्हणजे अशी महिला की लहान बाळाचा सांभाळ करण्यासाठी आया असते, एक महिला असते. तर मग त्या आयाला सांगून तिनं सांगितलं, काही सूचना सांगितलेल्या आहेत. त्यांच्या घरी जे लहान बाळ होतं त्या बाळाला सांभाळण्यासाठी सूचना दिल्या आणि स्वयंपाकी जो होता त्याच्या घरामध्ये एक स्वयंपाकी सुद्धा होता आणि तो स्वयंपाकी दुपारचा स्वयंपाक वेळेतच करायला सांगितला. नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिंपळनगरचं जे मार्केट आहे, बाजार जो आहे, त्या बाजारात निघाल्या होत्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. या ठिकाणी आता ज्यावेळेस त्या मिसेस श्रीवास्तव पिंपळनगरच्या बाजारामध्ये निघाल्या त्यावेळेस बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठे एक चिंचेचं झाड होतं आणि त्या झाडाच्या सावलीसाठी
उभ्या असलेल्या त्यांची एक मैत्रीण, ती मैत्रिणीचं नाव होतं मिसेस भूषण, त्या सुद्धा त्या ठिकाणी उभ्या होत्या असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्या त्यांना भेटले. त्या ठिकाणी एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या कारण की उन्हाचा दिवस होता आणि त्या ठिकाणी त्यांना म्हणजे उष्णता होत असल्यामुळे गरमीमुळं त्या रुमालाने वारा घालत होत्या. नेक्स्ट पहा, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. शी कंप्लेन ऑफ द समर which she affirmed was definitely the hottest in the history of पिंपळनगर. आणि त्यांच्या आता गप्पा चालू होत्या, त्या बोलत होत्या रुमालानं हवा घालत वारा घालत, त्या बोलत होत्या की पिंपळनगरच्या इतिहासातला हा सर्वात नक्कीच कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून सांगत होत्या. त्यांनी खरेदी करायचा असेल एक कपडा नसता, कपड्याचा नमुना, पण श्रीमती खरेदी केलेला आताच काही वेळापूर्वी जो खरेदी केली होती, एक कपडा खरेदी केला होता आणि तो खरेदी केलेला कपडा त्यांची जी मैत्रीण होती श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला आणि पुढची आता ती वाट पाहत होत्या पुढं काय झालं पहा. मग त्यांनी जी पिंपळनगरचं टेम्परेचर जे होतं त्याबद्दल त्यांनी गप्पा या ठिकाणी मारलेले आहेत. She then showed Mrs. Srivastav a sample of cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. मग त्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना जो दाखवलेला कपडा होता तो कपडा दाखवला आणि त्या पुढं त्यांची ज्या गप्पा होत्या जवळपास पुढची 5 मिनिटे त्या कपड्याचा रंग, त्याचा पोत आणि त्याच्यावर असलेले डिझाईन यावर त्यांच्या गप्पा चालू होत्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर who hasn't received his wages for over a month. अशा प्रकारे त्यांच्या गप्पा चालू झालेल्या आहेत आणि आता या दोन मैत्रिणी भेटलेल्या आहेत एकत्र आणि त्यांच्या गप्पा आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्यावेळेस मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्या त्यांच्या मैत्रिणीला सांगत आहेत की अगं तुला माहिती आहे का की शेठ गोविंदराम जे आहेत त्यांची बँक, ही जी बँक आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांचा धड पगार सुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांचा एक झाडूवाला स्वीपर बॉय जो होता तो तक्रार करत होता की महिना उलटून गेला आहे तरी सुद्धा अजून त्याला पगार मिळालेला नाही. अशा प्रकारची तक्रार करत असल्याबद्दल मिसेस श्रीवास्तव ह्या त्यांच्या मैत्रिणीला सांगत आहेत. नेक्स्ट पहा, या ठिकाणी तुम्ही या पिक्चरमध्ये पाहू शकतात हे एक चिंचेचं झाड आहे, टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड, आणि त्याच्या सावलीखाली या दोन मैत्रिणी गप्पा मारत आहेत. नेक्स्ट मग काय झालंय पहा, त्यावर अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना दिलेली आहे त्यावेळेस मिसेस भूषण यांनी काय रिमार्क दिलेला आहे, काय सांगितलं, काय त्या म्हणतायत पहा. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर they must be in a bad way. None of the others could be getting paid either. आणि यावर अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की अरे बापरे, झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नाहीत, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते, बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं मला वाटत नाही. यावर श्रीमती भूषण त्यांच्या मैत्रिणीला म्हणाले आहेत. She left Srivastav at Tamarind Tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. आणि आता या ठिकाणाहून ते आता निघालेले आहेत. श्रीमती श्रीवास्तव जे आहेत या दोघी मैत्रिणींच्या गप्पा झाल्यानंतर चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तव जे आहेत त्यांचा निरोप घेऊन आता त्या आपल्या पतीला शोधायला त्या निघालेल्या आहेत. आणि त्यावेळेस त्यांचे जे पती आहेत कमल किशोर
यांचं जे फोटोग्राफीचं दुकान जे आहे कमल किशोर फोटोग्राफी, या दुकानाच्या शॉपच्या बाहेर त्यांचे पती त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले होते हे त्यांना दिसलेले आहे. आणि त्यावर त्या काय म्हणतात पहा. सो देअर आर यू, देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. वेअर डिड यू डिसअपिअर. तेवढ्यामध्ये त्या श्रीमती भूषण म्हणाले त्यांच्या पतीला की तुम्ही इथे बसला आहात तर. अहो 1 तास झालं मी तुम्हाला सगळीकडे शोधत आहे, कुठे गायब झाला होतात. अशा प्रकारे त्यांना ते प्रश्न विचारते. नाव त्यांचे पती जे आहेत मिस्टर भूषण ते सांगतायत नाव व्हेअर रिप्लायड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू, बट you go from one shop to another like a bee in a flower garden. आणि अशा प्रकारे मिसेस भूषण आणि मिस्टर भूषण हे दोघंजण पती पत्नी जे आहेत यांच्या गप्पा चालू होत्या. आणि मिसेस भूषण जे आहेत त्या सांगत होत्या की मी तुम्हाला 1 तास झालं शोधत आहे, तुम्ही कुठं गायब झाला होतात, कुठंही दिसत नव्हतात. आणि तेवढ्यावर मिस्टर भूषण म्हणाले की कुठेही नाही, तू तर एकाच दुकानात स्थिर असतेस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतील जी मधमाशी असते त्या मधमाशीसारखं एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस, त्यामुळे मी तुला शोधू शकलो नाहीत. अशा प्रकारे त्यांनी यावर त्यांना टोमणा मारलेला आहे. आणि तेवढ्या मग त्यांची पत्नी जी आहे ती काय सांगते पहा. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. आणि तेवढ्यामध्ये ते म्हणतात उगीच कुरकुर करू नका किंवा उगाच काही बोलू नका. अशा प्रकारे त्यांना म्हणते. अगोदरच उकाड्यानं काय केलं आहे, उष्णतेनं हैराण केलेलं आहे, जीव कासावीस होत आहे असं त्या म्हणत आहेत. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर, इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आणि तेवढ्यावर ते म्हणाले आहेत पिंपळनगरमध्ये काय चाललंय कुणाच माहीत, बँकेवर सुद्धा दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. अशा प्रकारे त्या त्यांच्या पतीला म्हणाल्या. आणि तेवढ्यामध्येच काय झाले पहा. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली विच बँक. आणि तेवढ्यामध्येच काय म्हणलात असा कमल किशोर उभा राहिला आणि ताडकन उठून म्हणाला कोणती बँक, कोणती बँक. कमल किशोर यांना ही गोष्ट ऐकल्यानंतर दिवाळखोरी बँकरप्ट या शब्दाचा अर्थ पहा या ठिकाणी दिलेला आहे. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर, किंवा याचा इंग्लिशमध्ये मिनिंग आहे विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओ फायनान्शियल रुईन्ड. म्हणजे दिवाळखोर म्हणजे ज्या कर्ज बुडव्या असा याचा अर्थ होतो, कर्ज बुडवी किंवा दिवाळखोर. तर मग मिसेस भूषण जे आहेत त्यांनी अशा प्रकारे उद्गार काढताच कमल किशोर जे आहेत त्यांच्या पतीच्या समोरच बसले होते. आणि त्यावेळेस मग त्यांना ही गोष्ट ऐकल्यामुळं ते म्हणाले, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं आणि त्यांनी विचारले की कोणती बँक बुडणार आहे. मग तेवढ्यामध्ये हे सांगतायत की वाय इन पिंपळनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट दिअर मिस्टर किशोर. अशा प्रकारे ते सांगत आहेत की अर्थातच पिंपळनगर बँक मी असं ऐकलंय की पिंपळनगरची जी बँक आहे ती कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा त्यांनी देणं बंद केले. किशोर भाऊ तुमचं खातं आहे की काय देते. अशा प्रकारे या मिसेस भूषण मिस्टर किशोर यांना विचारत आहेत की पिंपळनगरची जी बँक आहे ती बँक सुद्धा कर्मचाऱ्यांचा म्हणजे ती बँक कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा देऊ शकत नाही. बहुतेक ती बँक कर्ज बुडवी किंवा बँकरप्ट झालेली आहे. त्यामुळं पेमेंट एम्प्लॉईज जे आहेत त्या एम्प्लॉईज म्हणजे कामगार किंवा त्या बँकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याचा अर्थ आहे एम्प्लॉईजचा पेमेंट सुद्धा ते देऊ शकत नाही. त्यामुळं असं त्या म्हणाल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांना विचारतात की तुमचं सुद्धा या बँकेमध्ये पेमेंट अकाउंट आहे काय. तेवढ्यामध्ये ते म्हणाले नो बट माय नेबर्स हॅज, ही एक्सक्लेम अँड ही कॉल आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि या ठिकाणी मिस्टर किशोर
कमल किशोर जे आहेत ते म्हणतात, नाही नाही, माझं त्या बँकेमध्ये अकाउंट नाही आहे, माझं खातं त्या बँकेत नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं मात्र आहे, असं ते उद्गारले. आणि मधली जी भिंत होती त्या भिंतीच्या पलीकडं एक बार्बर शॉप म्हणजेच न्हावी, त्याला आपण न्हाव्याचं दुकान, वारीक आपण म्हणतो, तर मग त्यांचं दुकान होतं आणि त्या दुकान मालकाला त्याने काय केलं आहे, आवाज दिलेला आहे. मग काय म्हणते पहा, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट, द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजेच खाली कोसळणे किंवा बुडणे असाचा अर्थ होतो. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. अशा प्रकारे त्या बार्बर शॉपचा जो मालक होता, ओनर, त्याचं नाव होतं दीपचंद. काय नाव होतं पहा, दीपचंद. तर हा जो मिस्टर कमल किशोर आहे, त्यांनी त्याच्या मित्राला, त्याचा जो शेजारी होता, त्यांना आवाज दिलेला आहे की अरे दीपचंद, तू ताजी बातमी ऐकलीस का, पिंपळनगर बँक बंद होणार आहे म्हणा, ती बँक बंद होणार आहे. अशा प्रकारे त्याला न्यूज दिलेली आहे आणि सांगत आहे की लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. अशा प्रकारची सूचना या मिस्टर कमल किशोर यांनी दीपचंद यांना दिलेल्या आहेत. मग तेवढ्यामध्येच काय झाले पहा, आणि तेवढ्यामध्ये दीपचंद जो आहे त्या ठिकाणी एका ही गोष्ट दीपचंदने ऐकलेली आहे. दीपचंद कोण होता, तर दीपचंद एक बार्बर होता, एक न्हावी होता, आणि तो त्या ठिकाणी काय करत होता पहा, काय झाले यानंतर. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन वॉज सो startled that his hand shook and the nickel his customer's right ear. या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारची घटना घडलेली पहा. काय झालेलं आहे की दीपचंद एका वयस्कर व्यक्तीचे केस कापत होता आणि केस कापत असताना ही बातमी ऐकून त्याला इतका तो घाबरला की त्याचा घाबरल्यामुळे त्याचे जे हात आहेत ते हात त्याचे थरथरले, आणि हात थरथरल्यामुळं त्याच्या गिरायकात त्याचा जो कस्टमर होता, एक व्यक्ती जो एल्डर होता, आणि त्या एल्डर व्यक्तीचा जो कान आहे तो काय झालेला आहे, कट झालेला आहे, कापला गेलेला आहे. द कस्टमर एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि ही गोष्ट त्या गृहस्थानं सुद्धा ऐकली. गृहस्थ जो व्यक्ती होता, त्या कान कट झाल्यामुळे, कान कापला गेल्यामुळे जोरजोरात ओरडू लागला, आणि त्याला एकतर कान कापला गेल्यामुळे वेदना होत होत्या, आणि आधी एकतर कान कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा त्याला धक्का सुद्धा बसला होता. अशा या दोन बातम्या एकदम ऐकून तो वयस्कर व्यक्ती सुद्धा जोरात ओरडू लागला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील unshaken, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govindram's number. आणि मग काय झाले पहा, त्या व्यक्तीनं, त्या ज्या व्यक्तीचे कान कापला गेला होता, वयस्कर व्यक्ती, त्यानं ही बातमी ऐकल्यानंतर मानेचे एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून दिले, आणि तो घाईघाईनं त्या रस्त्याच्या पलीकडे असलेलं एक किराणा दुकान होतं, आणि त्या किराणा दुकानात फोन करायला गेला, आणि त्यांनी डायरेक्ट त्या पिंपळनगर बँकेचे जे ओनर होते सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, डायल केला, आणि त्यामुळे मग काय झालं पहा, द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. ओ, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deepchand, "The bird has flown. Said Govindram has left town. Definitely, it means collapse." And then he dashed out the shop, making a billing for his office and checkbook. आणि या ठिकाणी आता काय झालंय पहा, तो व्यक्ती जो होता, वयस्कर व्यक्ती, त्या व्यक्तीनं या ठिकाणी सेठ गोविंदराम यांना कॉल केला होता, आणि कॉल केल्यानंतर काय झालंय, त्यांचा नंबर डायल केल्यानंतर सेठ गोविंदराम ज्यावेळेस त्यांना विचारलं कॉलवर की फोन केल्यामुळं
ज्यावेळेस त्यांना विचारलं की त्यावेळेस मात्र सेठ गोविंदराम मात्र घरी नव्हते. मग त्यांनी विचारलं त्या वयस्कर व्यक्तीने ती कुठे गेले आहेत. तर फोनवर ज्यांनी पिकअप केला होता त्यांनी सांगितलं की ते काश्मीरला फिरायला गेले. आणि तो गृहस्थ म्हणाला, अरे चा असं आहे. तर वयस्कर व्यक्तीचा विश्वासच बसत नव्हता. तो घाईघाईने न्हाव्याच्या दुकानात आला आणि दीपचंदला म्हणाला, पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराव गाव सोडून पळून गेला आहे आणि त्यामुळं नक्कीच आता ही गोष्ट जी आहे दिवाळखोरीची, बँकेच्या दिवाळखोरीची नक्की असणार. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने, बँकेचं जे ऑफिस होतं त्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. अशा प्रकारे हे बँकेची जी बातमी आहे इथपर्यंत एका घटनेमुळं इथपर्यंत वाढलेली आहे. मग पुढं काय झालं पहा. The news spread through the bazaar with the rapidly of forest fire. From the general merchants, it traveled to the shop, circulated among the customer, and then spread with them in various directions to the better seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. आणि मग ही जी बातमी होती एका वणव्यासारखी बाजारामध्ये पसरली. आणि मग पसरल्यानंतर मग त्या ठिकाणी असलेले जे व्यापारी होते, किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून ते गिरायकापर्यंत पोहोचली. आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे मग पानवाले, शिंपी, छोटे विक्रेते, सोनार, अगदी रस्त्यावर बसलेले जी भिकारी आहेत, या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ही पिंपळनगरची बँक जी आहे ती बुडाली किंवा बुडणार म्हणून अशा प्रकारची बातमी एका वणव्यासारखं पसरली. आणि मग त्या ठिकाणी काय झाले पहा. ओल्ड गणपत द बेगर हॅड crook leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. या ठिकाणी एक म्हातारा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आला होता. त्याचं नाव होतं गणपत. तो भिकारी होता, एका पायाने लंगडा सुद्धा होता आणि कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत असायचा. संध्याकाळी आता काय झालं मग तो अशा प्रकारे भीक मागत होता. इन द evening would come with barrow and take him away. He had never been known to walk, but now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. आणि मग अशा प्रकारे हा म्हातारा गणपत जो होता एका पायाने लंगडा होता आणि तो पाय दुमडून किंवा पाय मोडकून त्या ठिकाणी भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी त्याला सुद्धा कुणीतरी बातमी त्याला सांगितली आणि दररोज संध्याकाळी म्हणजे त्याला चालता येत नसल्यामुळं हातगाडीवरून कुणी त्याला घेऊन जायचं. पण कुणी त्याला कधी चालताना म्हणजे आतापर्यंत पाहिलं नव्हतं. पण आता तो बँक बुडणार आहे किंवा बुडिताखाली आहे हे ऐकलं त्यावेळेस गणपतनं उडी मारली आणि उडी मारून आपल्या पायावर उभं राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरजोरात धावत सुटला. अशा प्रकारे हा लंगडा गणपत सुद्धा बँक बुडाली हे पाहून, त्या बँकेच्या दिशेने धावत पळालेला पाहून किंवा पळत असलेला पाहून लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि नंतर समजलं की त्याने हजारो रुपये या बँकेमध्ये जमा करून ठेवले होते. अशा प्रकारची घटना या म्हाताऱ्या गणपत सुद्धा सोबत घडलेली आहे. नेक्स्ट पहा काय होतंय. Men stood in groups at street corner discussing the situation. Pimpalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquake or drought, and the imminent crash of Pimpalnagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. या ठिकाणी मग बरेचसे लोक जवळपास जी काही गणपत सारखे असे भिकारी लोक सुद्धा ज्यांचे की या बँकेमध्ये अकाउंट होते, मग काही गिराईक होते, कस्टमर होते, दुकानदार होते, शॉपकीपर होते, शिंपी होते, छोटे छोटे विक्रेते, सोनार असे एक नाही तर हजारो लोकांचे अकाउंट या बँकेमध्ये होते. आणि ही बँक बुडणार हे पाहून लोक सुद्धा या बँकेमध्ये आपले पैसे मिळवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. लोक घोळक्याने रस्त्यावर उभे राहून त्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आणि आजवर पिंपळनगरमध्ये
क्वचितच कुठले संकट आलं नव्हतं, इथं कधी पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढली नव्हती. पण आता मात्र पिंपळनगरची बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना तोंड फुटलं होतं. आणि अशा प्रकारे काय झाले पहा, लोकांमध्ये चर्चा चालू होती. काय चर्चा होती की आतापर्यंत वेगवेगळे संकट आले या पिंपळनगरवर, मात्र कसल्याही संकट जे होते त्या संकटाला हे पिंपळनगर घाबरलं नाही. पण आता हे जे संकट होतं बँक बुडणार, या बँक बुडणार या चर्चेने मात्र या जी चर्चा होती या चर्चेने सर्व पिंपळनगर वासीय जे होते पिंपळनगरकर यांना एक चर्चाला तोंड सापडलं होतं. आणि हे संकटात असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाचे बऱ्याच जणांचे अकाउंट या बँकेत होते, पैसे होते, कष्टाचे पैसे या बँकेत जमा असल्यामुळे सर्वजण आता या बँकेच्या समोर येऊन बँकेमध्ये येऊन या ठिकाणी चर्चा करत होते. सम बोस्टेड ऑफ देअर farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or never having put any in. Others speculated on the reason for the cash putting it all down to excess indulged in by said गोविंदराम. या ठिकाणी आता बरेच लोक जे होते ते वेगवेगळे लोकांना वाटेल ते आता अंदाज बांधत होते आणि त्या लोकांना सुद्धा एकदम त्यांना सैरभैर झाल्यासारखं वाटत होतं. काही जण आपण कशा प्रकारे वेळेमध्येच बँकेतून पैसे काढून घेतले असं म्हणून आपला जो दूरदृष्टी होती त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपून घेत होते. तर काही जण मात्र बँकेतच पैसे ठेवले नसल्यामुळे सुद्धा खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरी मागचे काय कारण असतील याचा विचार करत याचे तर्क किंवा अंदाज बांधत होते. आणि काही जण म्हणत होते की शेठ गोविंदराम यांच्याच उधळपट्टीमुळे ही बँकेवर अशा प्रकारची वेळ आली आहे असं म्हणत होता. अशा प्रकारे या घटना ज्या आहेत किंवा या लोकांच्या तोंडून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं या बँकेच्या समोर. द सेट हॅड फ्लेड द स्टेट सेड वन, he had filled the country said another, he was hiding in Pimpalnagar said a third, he had hanged himself from the tamarind tree said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. आणि मग अशा प्रकारे या बँकेच्या समोर आलेले जे लोक होते त्या मधील एक जण म्हणाला सेठ गोविंदराम सेठ जे आहेत ते पळून गेलेत, आपलं राज्य सोडून पळून गेलेत. तर दुसरा म्हणाला आपला देश सोडून ते पसार झाले. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार पिंपळनगरमध्ये ते बहुतेक मला वाटतं की लपून बसले आहेत. आणि चौथा म्हणाला की एकाने तर म्हटलं की झाडवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले त्यांना पाहिलं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा ज्या होत्या त्या चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं होतं आणि असे लोक त्या बँकेबद्दल चर्चा. नेक्स्ट पहा, बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल its ready cash and the harassed manager was in a dilemma. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then, and there was no way of contacting said Govindram on his houseboat in Kashmir. अशा प्रकारे या बँकेत ज्यावेळेस बरेचसे लोक या ज्यांचे की बँकेमध्ये पैसे होते ते या बँकेत पैसे घेण्यासाठी आले होते. दुपारपर्यंत एवढ्याशा बँकेला त्यातील रोख रक्कम जी होती त्या रक्कम देणं काही शक्य नव्हतं. त्यामुळं असंख्य गोष्टींना या बँकेतील जे मॅनेजर होते त्यांना तोंड द्यावं लागलं. या गांजलेल्या बँकेचा जो व्यवस्थापक होता त्याची द्विधा मनस्थिती होती आणि त्यामुळं आपत्कालीन रक्कम ही जी अचानक घडलेली जी घटना आहे अशा घटनेसमोर किंवा अचानक रक्कम एवढी बँकेमधून कुठून आणायची, तर यासाठी दुसरी एक बँक जवळपास 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. कारण की या बँकेत अकाउंट असणारे सर्वच लोक जे होते या ठिकाणी बँकेमध्ये पैसे घेण्यासाठी आले होते आणि या बँकेत खूप गर्दी झाल्यामुळं या गर्दीला थोपून धरणं किंवा थांबून धरणं शक्य नव्हतं. कारण की बँकेमध्ये सुद्धा पैसे नव्हते आणि सेठ गोविंदराम यांना सुद्धा जे की काश्मीरमध्ये हाऊस बोटीवर कोणत्या तरी म्हणजे त्यांना काश्मीरमध्ये गेले होते त्यांना संपर्क करणं याच्याने शक्य होत नव्हतं. मग काय झाले पुढे पहा, people were
people were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the step of the bank, shouting, "Give us our money, or we will break in and fetch the said. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief maker who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. आणि या बँकेतील जे बँकेमध्ये असे बरेचसे लोक या ठिकाणी एकत्र झाल्यामुळं या लोकांना दुसऱ्या दिवशी म्हणजे यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. बँकेत लोक पैसे घेण्यासाठी आले होते, पण काउंटरवरून या लोकांना सांगितलं जात होतं की दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे घेऊन जा. पण ही गोष्ट काही त्यांच्या लोकांना पटत नव्हती किंवा पचनी पडत नव्हती. त्यामुळं सर्वजण बँकेबाहेरच गोळा झाले आणि पायऱ्यावर उभे राहून ओरडू लागले, "आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. आमचे पैसे आम्हाला परत करा किंवा आम्ही ही जी बँक आहे ते फोडू." सेठ गोविंदराम यांना पकडा आणि ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत हे आम्हाला माहीत आहे. अशा प्रकारे या लोकांचं आरडणं ओरडणं या बँकेच्या बाहेर चालू होतं. ज्यांचा लोक ओरडत होते, ज्याचा एक पैसाही बँकेत नव्हता, असे काही टवाळखोर लोक सुद्धा या गर्दीमध्ये सामील झाले होते. आणि त्यामुळं अशा प्रकारे या बँकेच्या बाहेर खूपच मोठा गोंधळ निर्माण झाला होता. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. आणि मग या गर्दीमध्ये तर अशा प्रकारे बरेचसे लोक आलेले होते ज्यांचं की या बँकेमध्ये पैसे सुद्धा नव्हते. ते पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि तेच लोक या गर्दीतील जे आलेले होते लोकांना त्यांना भडकवत होते किंवा त्यांना या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत होते. आणि व्यवस्थापक जे मॅनेजर होते बँकेचे त्यांना हे या लोकांना येऊन शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पण बँकेत भरपूर पैसा आहे असं त्यांना सांगू लागले, पण तो पैसा ताबडतोब उपलब्ध करणं आता मात्र शक्य नाही असं सांगून त्यांना सर्वांना घरी जाण्यासाठी सूचना करत होते आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती करत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला सर्वांना पैसे मिळतील अशा प्रकारचं विश्वास त्यांना दाखवत होते. पण या बँकेच्या समोर आलेले जे लोक होते खूप असल्यामुळं ते कुणाचंही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते, काय झाले पहा, "वी वॉन्ट इट नाव, वी वॉन्ट इट नाव," chanted some of crowd. "Now, now, now." And a brick hurled through the air and crashed through the plate glass window of the पिंपळनगर बँक. आणि या ठिकाणी मात्र हे लोक हजारो लोक या बँकेच्या बाहेर असल्यामुळं ते म्हणत होते की एका सुरामध्येच, "आम्हाला पैसे पाहिजेत आणि ते पण आत्ताच पाहिजेत." सर्वजण एक सुरामध्ये ओरडत होते, "आत्ता आत्ता आत्ता आणि आत्ता या क्षणी लगेचच." अशा प्रकारचं ओरडणं त्यांचं चालू होतं. आणि हे ओरडणं चालू असतानाच कुठून तरी एक वीट हवेमधून भिरभिरत आली आणि पिंपळनगर बँकेचे जे काच होत्या काचेची खिडकी फोडून आत घुसली. अशा प्रकारे या गर्दीनं या बँकेचे जे मॅनेजर आहेत बँकेवर पहिली वीट या ठिकाणी पडलेली आहे आणि खिडकीचा काच फुटलेला आहे. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोक ग्लास अँड स्टोन क्लटरिंग द स्टेप. आणि मग या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. अशा प्रकारे या बँकेचा सर्व लोक एकत्र येऊन बँकेत पूर्ण गोंधळ झाला होता, धिंगाणा झाला होता आणि बँकेचे काच सुद्धा फुटले होते. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी झाडण्यासाठी आला त्याने तो कचरा, फुटलेल्या काचा ज्या आहेत त्या उचलायला सुरुवात केली आहे. आणि त्यानं पाहिलं, रायझिंग हिज हँड इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, "Hooligans, son of donkeys, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also been increased." He smote the step with his broom, scattering the refuse. आणि मग त्या ठिकाणी या फुटलेल्या ज्या काचा आहेत त्यांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेले दगड यांचा खच त्यानं पाहिला. वैतागलेला आणि संतापाने हातवरी करीत तो ओरडला, "अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होतं?
आता माझं काम सुद्धा त्याने वाढवून ठेवलंय. चिडून जाऊन त्यानं झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इतरत्र विखुरला. आणि अशा प्रकारे ही जी काही झालं होतं सर्व ते फक्त या नथूच्या बोलण्यामुळंच झालेलं असल्यामुळं नथूला एवढं होऊन सुद्धा आणखी काही माहीत नव्हतं. आणि मग काय झालं पहा, दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग नथू सेड वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आर यू रेडी टू टेक अप न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हा वॉशरमॅनचा धोब्याचा जो मुलगा होता तो आला, सायकलवरून उतरत धोब्याचा मुलगा त्याला म्हणाला, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? आता बँक बुडाली आहे. असं म्हटल्यावर त्याला तो म्हणत होता की म्हणजे आता तू दुसऱ्या महिन्यात नवीन जॉब करण्यास तयार आहेस का? यू विल हॅव टू सपोज आय सपोज नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. कारण तो म्हणत होता की आता तुला ही नोकरी करावीच लागेल कारण की ही बँक आता बुडालेली आहे. आणि असं म्हटल्यास तुला आता नवीन जॉब असंही तू शोधणारच होतास, आता मात्र नवीन जॉब शोधण्याची गरज आहेस तुला. हाऊज दॅट. तेवढ्यामध्ये ही गोष्ट ज्यावेळेस नथूने ऐकली, नथूला आतापर्यंत बँकेबद्दलची जी चर्चा होती, ही जी अफवा जी पसरली होती याबद्दल आणखी त्याच्यामुळेच ही अफवा पसरली आहे हे त्यालाही माहीत नव्हतं. आणि कशा प्रकारे अफवा पसरली आणि सर्व एका दिवसामध्ये या बँकेचं पूर्ण मार्केटमध्ये जे नाव होतं ते खराब झालेलं आहे हे त्याला आणखी माहीत नव्हतं. तो विचारतो, हाऊज दॅट सेड नथू, हॅवंट यू हर्ड? वेल you would better wait here until half the population of Pimpalnagar arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. त्यानंतर असं कसं झालं? नथू म्हणाला, म्हणजे तू ऐकलं नाहीस का? नथूला तो वॉशरमॅनचा जो मुलगा होता, धोब्याचा मुलगा सीताराम, तो सांगत होता की तुला माहित नाही किंवा तुला ऐकलं नाहीस का तू? मग थांब इथे थोडा वेळ, कारण पिंपळनगरची जी निम्मी जनता आहे ती सर्व जवळपास अर्धी जनता तरी पैसे काढून घेण्यासाठी या ठिकाणी आता या बँकेमध्ये येणार आहे. असं म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदामध्ये हात हलवीत तो धोब्याचा जो मुलगा होता सायकलवर बसून निघून गेला. आणि अशा प्रकारे तो निघून गेल्यानंतर मात्र जो नथू होता तो काय करते पहा. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. नथू जो होता स्वतःशीच बोलत, स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. आणि पायऱ्या झाडत असताना काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरची जी पायरी होती त्या पायरीवर जाऊन बसला आहे. सर्वात वरची पायरी ज्या ठिकाणी तिथे जाऊन बसला आणि तो त्या ठिकाणी वाट पाहत होता. आज पगार घ्यायचाच असं त्याने सुद्धा आता निर्धार केला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. आणि तो विचार करता बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशी म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला की असं हे कसं काय झालं असेल बरं. अशा प्रकारे म्हणजे तो विचार करता होता की बँक बुडणार, अशा प्रकारे कसं काय झालं असेल हे. त्यामुळं हा जो नथू होता एकदम विचार करू लागला की ही बँक कशी बुडणार आणि हे कसं काय झालं. आणि अशा प्रकारे हा इंटरेस्टिंग लेसन जो आहे एका मुलामुळं या बँकेचं जे नुकसान आहे झालेलं होतं त्यामुळं या लेसनचं नाव रस्किन बॉन्ड यांनी एक बँक बुडवणारा मुलगा किंवा द बॉय हू ब्रोक द बँक अशा प्रकारे दिलेला आहे. आणि या लेसनचा जो वर्कशॉप आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.